काकी काय हो हे? अगो बाई, कोण तुम्ही होय? आहो पडा. नाही नाही, या ना, बसा. माधू म्हणाला काकीसनं बरं नाही म्हणून आले लागलीच. काही नाही होईल, थोडं बरं नाहीये. अगो बया, किती अंग तापले. थोडं आहे वे हे. अहो वैद्य बुवासनी बोलवलं पाहिजे. हो नको, मामांजीने दिलाय काढा, वाटेल मला बरं. अहो असं घरगुती उपाय करून कुठं चालतंय वे? काका, ओ काका. हो, राहू देत, त्यांना कशाला बोलावताय उगाच. काय झालं? अहो नुसतं अंग फणफणलंय आणि काहीच हालचाल नाही. तिला विचारलं तर काही झालं नाही म्हणते. काकी असं म्हणणारच. तुम्ही वैद्य बुवासनी घेऊनच या. हो, पाठवतो माधूला. तुम्ही बसा हवं तर. अहो, श्रीपाद कुठे आहे हो? आलाय कुठे तो? मिठाचं पाणी आणि कापड आणून द्या. हो, देतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 आई, श्रीपाद, बाळा कुठे गेला होतास तू? तुला भूक लागली असेल ना? उपाशी कुठे गेला होतास रे? माझं राहू दे. तुला काय झालंय? वाटेल मला बरं. काका, वैद्य बुवांचं काय झालं? ते बाहेरगावी गेले. आता व काय करायचं? हात लावला तर चटका बसतोय. काहीतरी करायला पाहिजे. सुनबाई, पहिल्यांदाच असं झालं की मी दिलेल्या औषधींचा काहीही उपयोग झाला नाही. मामांजी, राहू द्या हो. माझं काही झालं तर तुम्ही सगळे काळजी घ्या. मी तुला कसं काय होऊ दे? संध्याकाळ होईल आता. देवासमोर, तुळशी समोर दिवा लावा. काकी, ओ काकी. ना ना, काय करायचं आता? मी आलोच. दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा माझ्या आईला बरं नाही, मला त्याचं कारण ठाऊक आहे, पण मलाच तिला बरं करावं लागेल. ती बरी झाली की तिला कारण सांगेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भरतरी, तुझ्या मागे काय सुरू आहे हे ठाऊक आहे का? मला घरच्या बाहेर पडू देत नाही, मग कसं समजणार? त्या निकुंबीने असा डाव आखलाय की गावाने तुला तिच्याकडे द्यावं. मला तिला भेटायचंच आहे. तिला विचारायचं आहे की हे समजा थांबवणार आहेस की नाही. भरतरी, आधी त्या सापाला मार. सगळे खूप घाबरले आहेत. वय, जातो मी. काळजी घे. आता गावात समदे आडवं तिडवं बोलणार. कुणी बी काय बी म्हणत तरी आपण भरतरीला कसं देऊ? नाहीच द्यायचं. पर लोकांची तोंड धरता येतात का? कुणी बी काही म्हणू दे, आपण कसं पाठवू भरतरीला त्या राक्षसनीकडं? वय, ती बाई आवस पुनवला लोकांचा बळी देतीया. अशा बाईकडे कसं धाडू आपण पोराला? तर हे समज त्या अक्काने सुरू केलं. ते तर लपून नाही राहायचं. बरे जयसिंग दादाला आणि भरतरीच्या आईला सांगायला पाहिजे. होय, दुसऱ्या तिसऱ्यानं कोणी काही सांगण्याआधी आपण खरं काय ते सांगितलं पाहिजे. रेणुकाला काय वाटेल याचाच विचार करते. त्या तर म्हणतील आम्ही गाव सोडून जातो. असं कसं जाऊ देऊ आपण त्यासनी? पर जीवावर येत असेल तर का थांबतील ते? आपण इथं बोलत बसण्यापरीस तिथं जाऊन बोलू. चला, लागलीच जाऊ. चला. काय रे, कुणाशी बोलत होतास? एक पक्षी आला होता. भरतरी, खरंच कर मुकी जनावर पाखरं तुझ्याशी बोलतात? होय. ते काय बोलतात ते समजतं तुला? होय. मग आता त्या पाखरानं काय सांगितलं? गावची लोक भेटायला येतील, ते सांगतीलच की. आता तुमचीच आठवण काढली होती आणि तुम्ही आलात. असं काळजीत का दिसतंय? आपल्याला भरतरीची जास्त काळजी घ्यायला पाहिजे. जे काय आहे ते सरळ सरळ सांग. मी सांगतो. तुमच्यासाठी सांगावा हाय. सांगा अक्का. गावात वनात सापाना जो धुमाकूळ घातलाय तो थांबल. कसा थांबल? आम्हाला तर घरात असलं तरी बी भ्या वाटतंय.
सापापासनं वाचायचं असल तर गावानं भरतरीला निकुंभीकड सोपवायचं. त्या अक्काला म्हणाव तू तुझ्या पोरीला धाडशील का तिकडं? आणि आम्ही आमच्या पोराला का धाडू? तिला म्हणावं तूच जा तिकडं. आता मी जाऊनच येतो तिच्याकडे. दादा उगतांटा करून काय होईल? आम्ही फक्त आपलं सांगायला आलो. तर गावातली काही लोक म्हणणार का भरतरीला पाठवा त्या राक्षसीनीकडं. असं जर कोण म्हणलं तर म्या आहे आणि माझी कुऱ्हाड आहे. बा मी आज जातो, मला नाही भ्या वाटत. व्या बरी जाऊन देईल तुला. हे बघा, तुम्ही तुमचं बघा. उद्या तो साप तुमच्या घरात घुसला आणि त्यानं तुम्हासनी गिळलं तर काय कराल? होय होय. हे बघा, गावच्या बदल्यात तो एक भरतरी गेला तर काय फरक पडतो? होय 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 होय. आता बघा तुम्हीच काय करायचं ते. त्या जयसिंग आणि रेणुकाला गळ घाला का काय बी करा, पण त्या भरतरीला निकुंभीकड पाठवा. आलं का ध्यानात? होय 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 होय. जावा आता, लागा आपापल्या कामाला. बराबर बोलले ना व म्या. तुझं काय सांगायचं? मला जे सुचत नाही ते तुला सुचतं. काहीतरीच बाई तुमचं आपलं. अगं खरंच सांगतोय. माझ्या डोक्यात आणखी एक आलंय. कुठं? डोक्यात हो. बर काय? निकुंभीला सांगती गावात येऊन जा. हे एकदम भारी होईल बघ. तुम्ही बी असा विचार करत जा. चला. किती दिवसांनी आलीस? ती काय म्हणते ते सांग. ती घाबरली आहे आणि तिला माझी काळजी आहे. तिला सांग आम्ही हाय भरतरीची काळजी घ्यायला. वनात तू तुझी काळजी घे. पर तिला भ्या कसलं वाटतंय? तिला सापाचा भ्या आहे. हवं काय केलं म्हणजे मरेल तो साप? अगं मला तर ठाव नाही काय करायचं ते. नाथ आहेत, त्यासनी ठाव आहे काय करायचं ते. आपण जायचं का नाथांच्या पाया पडायला? होय आपण जाऊ. मी हाय, तू काळजी करू नका. काय ठरलं मग?
अक्का, अहो पोटचा गोळा कोण कुणाला देईल मग? म्हणजे भरतरीला नाही धाडणार तुम्ही? आमचं काय हाय? त्याचा आई बाप हाय, त्यासनी विचारा की अक्का. तुम्हाला समजत नाही का? त्या भरतीला नाही पाठवलं तर दुसरं कोणाला तरी जावं लागतंय. पर दुसरं कुणी का जाईल? हे बघा, तुम्ही तर तो साप बघितलाय. त्यानं जर इथं येऊन थैमान घातला तर काय कराल? आणि असं बी जीव जाणार आहेत. एकावर निभवत असल तर निभवून जाईल. डोकं जाग्यावर ठेवून विचार करा. भरतरी तर म्हणतोय मी आज जातो म्हणून. अरे मग जाऊ द्या ना. जयसिंग दादा आणि रेणुका कसं सोडत्याल? तुम्हीच बोलायचं. नाहीतर उद्या सापानं तुमच्या घरातल्या कोणाला गिळलं तर काय कराल? गावच्या बाहेर नाथ आलेत, त्यासनी विचारावं म्हणतोय. बघा मग तुम्ही, आम्ही तर निकुंभीने जे सांगितलंय ते ऐकतोय. तुम्ही बघा काय करायचं ते. चला ओ. का आलास तिथं दिलेलं काम सोडून? गावातनं वनातनं हुसकावून लावलं त्या नाथांनी. आता त्यांचं काय मधीच? काय मंत्र फेकला आणि डोळ्या मोहर नुसतं काजव चमकलं माझ्या. असं वय बघते मी त्यांच्याकडे. तवर तू एक काम कर. आता तूच सांग काय करू. रडू नका. कधी कधी लढायची गरज नसती. डोकं बी वापरायचं असतं. गावाबाहेर नदी आहे, तिच्यात जाऊन बाई जितकंही सोडता येईल तितकं सोड. मरू दे समधी पटापटा. ठीक आहे. महादू दादा, मला 1-2 पानं आणून देतो का? आता का नाही म्हणून चालते वय? आणतो. आई, काय श्रीपाद? तू उठून बैस आणि ही औषधं घे. काय आणलंय श्रीपाद? तुळशीच्या कडेची माती आहे, त्याची औषधं आहेत. शिरपाद ना आणला हाय तर घ्या. उठा बरं. घे तू सुनबाई. श्रीपाद,
बाळा तुझी इच्छा आहे ना, मग मी घेते. आता पड. तुम्ही सगळे जा, मी थांबतो. तिला बरं वाटेल. चला. येते म्या. काही वाटलं तर सांगा. गुरुवर, आणखीन एक वेगळी समस्या तयार झाली आहे. काय झालं? आपण गावातून आणि वनातून त्या सापाला बाहेर काढलं, परंतु आता तो त्या नदीत जाऊन लपला आहे. सगळी नदी विषारी होते आहे. अशा दुष्टांचं काय करावं? आपण त्यांना क्षमा करत चाललो आहोत आणि ते त्याचा गैरफायदा घेत आहेत. गुरुवर, आपण काहीच नाही केलं तर नदीकाठी पाणी प्यायला आलेले प्राणी मरून पडतील. हेच पाणी गावातले सगळे लोक पितात. पुढे असंख्य गावं आहेत जी या नदीवर जिवंत आहेत. त्या मायावी सापाने जे विष त्यात सोडलं आहे त्याने अनेकांचे प्राण जातील. गुरुवर, गोरक्ष ठरवलं तर हे सगळं एका क्षणात थांबवू शकतो. परंतु श्री दत्तप्रभूंची आपल्याला आज्ञा आहे की त्या मायावी सापाचा आणि निकुंभेचा मृत्यू भर्तरीच्या हातूनच व्हावा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः.